नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर चेहऱ्यावरून कळत असेल की खूप गडबड चालू आहे माझी। ऑफकोर्स आपले गणपती बाप्पा येणार आहे म्हटल्यावर तयारी तर चालूच आहे। तर आज आता किती दिवसापासून क्लिनिंग चालू आहे, तर दीदी तर मला हेल्प करायला आहेच, पण त्याचसोबत माझी सुद्धा चालू आहे। तर आता वरचे कॅबिनेट वगैरे क्लीन करून झाले होते, तर आता हे खालचे सर्व आणि किचन प्लॅटफॉर्म सर्व क्लीन करायचं आहे। तर जे पण बरण्या वगैरे सगळे काढणार त्या मी घासणार पुसणार आणि दीदी सर्व मला पुसून देईल आता। तर अशी माझी क्लिनिंग चालू आहे। आणि आत्ता मी आर्विकला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर आहे ना गेले आदिल इकडेचं आपलं इंडियन ग्रोसरी मार्केट आहे, म्हणजे सुपर मार्केट आहे। तर आदिल दुबईला माझ्या घरात अगदी बिल्डिंगच्या समोर होतं, पण इथे आहे ना थोडंसं लांब आहे, म्हणजे 15 ते 15 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। तर मी आणि माझी मैत्रीण माता आम्ही दोघे गेलो आणि लवकर माझ्या मैत्रिणीची पण तुम्हाला ओळख करून देईन, कारण ती आता भारतात चाललेली आहे। मग निवांत आम्ही जेव्हा भेटू दररोज आम्ही भेटत असतो एकमेकींना, पण मी काही शूट केलं नाही आहे सोबत, तर ते सुद्धा दाखवेनच तुम्हाला। तर माझ्या देवारातली ही जी छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, तीच मी तिचीच पूजा करणार आहे 5 दिवस। आणि त्याच्यासाठी मी आता सर्व सामान घेऊन आलेली आहे। तर इथे मी एवढी फुलं घेऊन आलेली आहे। तर पेरूमल जे दुबईला असताना घराजवळ होतं, पण इथे आता मी आदिलला गेले ना, जिथे मला थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती, तिथूनच मग आता मी फुलं आणलेली आहेत। बाप्पासाठी ही छोटीशी मूर्ती आहे, त्याच्यामुळे तिला कंठी लागेल। त्याचबरोबर गव्हाचं पीठ जे आदिलमध्ये दळून येतं, ते मी आता इतके दिवस मी आशीर्वाद चालू केलं होतं। आधी मी आदिलचंच वापरायची, पण आता पुन्हा एकदा मी आता आदिलचंच, कारण मला बरेच जण म्हणाले की तेच वापर अक्षया। तर म्हटलं की ठीक आहे चला, माझी मैत्रीण पण म्हणाली, आपले एक सबस्क्रायबर पण म्हणाले की कमेंट करून की आदिलचं वापर। तर म्हटलं की पुन्हा एकदा आता तेच सुरुवात करूया। आता ते इथे असं दळलेलं आदिलमधून आहे ना, चक्की असते तिकडेच, त्याच्यामुळे असं त्यांचं दळलेलं पीठ मी 4 किलो घेऊन आलेली आहे। बाकी सगळं ना बरंचसं सामान, तर घरामध्ये आता चिवडा करून ठेवायचा नाश्त्याचा, तर पातळ पोहे, कुरमुरे, मका असा मिक्स करते, ते सर्व ऑलरेडी मी आणलेलं आहे, अजून एक्स्ट्रा आणलं। आणि उकडीचे मोदक करायचे आहेत म्हटल्यावरती तांदळाचं मोदकाचं पीठ घेतलेलं आहे। पेरूमलमध्ये गेलो, आदिलमध्ये गेलो, लागणारं सर्व सामान दोघींनी घेतलं। तिथून पुन्हा आता चालत आलो, घरी आले, आता दीदीसोबत क्लिनिंगला हेल्प करते। इथून पुन्हा मग आता मला आर्विकला स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे, तेपर्यंत बरीचशी कामं करायची आहेत। म्हणजे हा जो 3 ते 3.5 तासाचा जो टायमिंग असतो ना मुलं शाळेत असताना, तो इतका म्हणजे बोलतात ना, इतका कामी लावायचा असतो ना, 2 मिनिटाची सुद्धा फुरसत नसते। तर आता आणलेलं सर्व सामान, आणखी सामान आहे पण जड होणार होतं, म्हणून मैत्रिणीच्या घरीच ठेवलं आहे। ती म्हटलं आता मी घ्यायला येईन ना मुलांना, त्यावेळी मी तुझ्याकडे ते सोडते सामान, कारण माझ्याकडे ऑलरेडी पीठ आणि हे बरंचसं होतं सामान। तर ती म्हणाली की एक पिशवी मी घेऊन येते। तर असं करून आता ती घेऊन येईल येताना, जेव्हा मुलांना मी घ्यायला जाऊ तेव्हा। तर ते सर्व लावते आणि चला क्लिनिंगला सुरुवात करते। तर क्लिनिंग कशी चालू आहे ते तुम्हाला सांगते। तर दीदी मला वरतून सर्व कॅबिनेट्स काचा सर्व पुसून देते। इथे मी मिक्सर घासलेला आहे आणि असं सर्व बरण्या वगैरे ना सर्व मी घासून पुसून आतमध्ये लावून ठेवते। सगळीकडे चारी बाजूला तुम्हाला फक्त सामान दिसत असेल। दर 15-15 दिवसांनी मी संपूर्ण किचन स्टोरेज क्लीन करत असते। तर क्लिनिंग सोबत कालपासून माझी इतर तयारी कशी चालू आहे ते सर्व व्हिडिओ सुद्धा तुमच्याशी शेअर करते। तर तिथे सर्वांना या टोपल्या घासून ठेवलेल्या आहेत, ते सुकतील तसे। इकडे कांदे ठेवलेले आहेत मी बाजूला सर्व, तर ते स्टोअर करून ठेवेन पुन्हा एकदा। आणि आता मी करायला घेते सर्व मसाले, त्यामध्ये गरम मसाला, चहाचा मसाला आणि वेलची पावडर करायची। पण वेलची पावडर जेवढी आता मोदकाला वगैरे पाहिजे ना तितकी आहे, त्यामुळे मी आता करून ठेवत नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, चहाचा मसाला करायचा आहे। तर चहाच्या मसाल्यासाठी मला लागतील तेवढीच मी वेलची घेणार आहे आणि सुंठ पावडर, जायफळ वगैरे सर्व मी भारतातून येताना, डिंक वगैरे जे जे मला गोष्टी लागतात ना, ते सर्व मी भारतातून येताना घेऊन येते। जे इथे जायफळ वगैरे असं मिळणार नाही ते मिळेल सुद्धा, पण जे मला लागतं ना ते अशा गोष्टी ज्या असतात, डिंक, जायफळ, त्या सगळ्या मी घेऊन येत असते। आणि बाकी सर्व तर इथूनच घेतलेलं आहे। तर माझ्याकडे ना एवढे धणे आहेत, तर मी हा एवढा आहे ना, आत्ता त्या दिवशी मदिनात जायला गेली होती, तर तिथून मी पूर्ण सर्व मिक्स खडा मसाला मी सेपरेट बनवून एक्स्ट्रा म्हणजे मिक्स करून मला जेवढं पाहिजे ना तेवढा करून आणलेला आहे। तर मग मी हा गरम मसाला करणार आहे। आणि त्याशिवाय माझ्याकडे घरी सुद्धा बराचसा खडा मसाला मी स्टोअर करून ठेवते, आपल्याला नॉर्मली नॉनव्हेजसाठी, पुलावसाठी वगैरे लागत असतो। हा स्पेशली मी केरळावरून आणलेला आहे, कारण लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा केरळाला गेलो होतो तेव्हा मी तिकडून बराचसा खडा मसाला आणला होता, तो मला खूप जास्त आवडला होता।
मग आता नंतर मंदारचे एकदम एक मित्र आहेत ना, केरळाला फिरायला गेले होते, मग त्यांच्याकडनं आम्ही हा मागवला होता, तर तो सुद्धा आहे. तर तो मी मला वापरण्यासाठी ठेवते आणि गरम मसाला बनवण्यासाठी हा मी वेगळा आणला. तर पहिल्यांदा आहे ना चहाचा मसाला बनवून घेते, कारण मिक्सरला ग्राइंड करताना मग गरम मसाला आधी केला ना, तर गरम मसाला चहा मसाल्यामध्ये मिक्स होईल, त्याचा जो फ्लेवर मिक्सरला राहील त्याच्यामुळे इथे ना पॅनमध्ये चहा मसाल्यासाठी थोडेसे लवंग, काळी मिरी आणि दालचिनी असं भाजून घेते. ते मी हे अर्ध जायफळ घालते किसून आहे ते घालते. तर नेहमी आता मी जेव्हा पण वेलची पावडर करते तर वेलची पावडर केल्यानंतर त्याची बरीचशी टरफलं राहतात, ती सुद्धा मी मिक्सरला ग्राइंड करत असते. चहाच्या मसाल्याची क्वांटिटी सुद्धा वाढते आणि आणखी फ्लेवर वाढतो. पण आता आहे ना मी ऑलरेडी वेलची पावडर असल्यामुळे करून ठेवत नाहीये, कारण मग जास्तीचे करून वास निघून जातो. त्यामुळे तर याच्यामध्ये मी घातलेली आहे आता सुंठ पावडर, जायफळ, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि वेलची. तर असं सर्व आहे ना मी ग्राइंड करून घेते मिक्सरला आणि चहाचा मसाला करून घेते आणि मग त्यानंतर गरम मसाला करते. खूप मस्त वास येतोय. तर आता हा स्टोअर करून ठेवते. आता गरम मसाला करायला घेते. त्यासाठी सर्व मिक्स खडा मसाला आहे ना मी ताटामध्ये काढलेला आहे. यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, जावित्री, चक्रीफूल, त्यानंतर 2 प्रकारच्या वेलची आणि इतर बरंच सर्व आहे. सर्व मी थोड्याशा तेलामध्ये 1 मिनिट परतवून घेते. मी नॉर्मली जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, चहाचा मसाला, त्याचबरोबर वेलची पावडर या सर्व गोष्टींना घरीच बनवत असते, कारण मला असं वाटतं बाहेरच्यापेक्षा ना त्यांचा स्वाद जास्त चांगला असतो. 1 मिनिट परतल्यानंतर सर्व खडे मसाले मी आता कढईमध्ये काढून घेते आणि आता पॅनमध्ये आहे ना त्याच प्रपोर्शनमध्ये धने घेऊन ते व्यवस्थित भाजून घेते. बरेच दिवसापासून मला घरगुती मसाले बनवून ठेवायचे होते, तर म्हटलं की आता बनवूनच घेऊया, कारण आता गणपतीसाठी सर्व तयारी करायची आहे, त्यामध्ये मसालेसुद्धा होऊन जातील. आणि आता सर्व एकत्र करून मिक्सर ग्राइंडरला मस्त पावडर करून घेते. इथे संपूर्ण मसाला मी मिक्सरला ग्राइंड करून ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याचा रंग आणि सुगंध दोन्हीही मस्त येतोय. बरणी मी मस्त घासून पुसून सुकट ठेवली होती, जेणेकरून अजिबात ओलसरपणा नको त्यात. आणि आता सर्व मसाला ना व्यवस्थित बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवते, जेणेकरून त्याचा रंग आणि सुगंध दोन्ही टिकून राहील. आणि जसं जसं लागेल ना तसं आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये थोडा थोडा मी वापरण्यासाठी काढत जाईन. काल बनवलेला गरम मसाल्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता करून घेते इतर छोटी छोटी कामं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे घरातल्या बाप्पाचीच 5 दिवस अगदी मनोभावे पूजा करायची आहे, छान आरती करायची आहे आणि म्हटल्यावरती दररोज मस्त मस्त असा नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे. आणि माझी ही सवयच आहे, जेव्हा पण सणवार असतात त्यावेळी ह्या ज्या अशा लागणाऱ्या गोष्टी असतात ना त्या आधीच करून ठेवायच्या, ज्याच्यामुळे ना आयत्या वेळी पटापट सगळं करता येतं आणि यामध्ये ना फार वेळ जात नाही. तर नेहमी मी काजू बदाम हाताने चॉप करते, पण आज मी खलबत्त्यात जाडसर कुटून घेते, जेणेकरून ते फटाफट होईल. आणि ते आर्विकचा हात लागल्याशिवाय माझी कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही, त्यामुळे प्रत्येक कामाचा थोडा तरी मान त्याला द्यावाच लागतो. आणि अगदी घाईच्या वेळी जर आपल्याला ड्रायफ्रूट चॉप करायचं असेल तर खलबत्त्याची युक्ती केव्हाही चांगलीच. इथे मी एका मनुक्याचे 2 भाग करून घेते, कारण हे मनुके फार मोठे आहेत आणि अख्खाच्या अख्खा जेव्हा मनुका आपल्या दाताखाली येतो ना खाताना, त्यावेळी मग तो पदार्थ फार जास्त गोड लागतो. आणि इथे तुम्हाला दाखवते एका मनुक्याची साईज ही एवढी मोठी आहे, त्यामुळे असे पीसेस करून ठेवले ना तर मग वापरायला सुद्धा सोपे पडतात. आणि हे चॉप केलेले सर्व ड्रायफ्रूट्स मी आता एकत्र बरणीमध्ये करून ठेवणार, जेणेकरून कोणताही गोड पदार्थ करताना लगेचच मला वापरता येतील. भारतात प्रत्येक सण साजरे करण्याचा जल्लोष वेगळाच असतो. भारताबाहेर आपल्या सणांचा जल्लोष जरी तेवढा नसेल ना तरी आपल्यामध्ये उत्साह तितकाच असतो. इथे मी संपूर्ण एक गुळाची ढेपसुद्धा बारीक चिरून ठेवते. मी नेहमीच असा गुळ चिरून डब्बा भरून ठेवत असते, कारण जेव्हा जेव्हा गोड शेव, लापसी, गोड चटणी वगैरे असे प्रकार बनवायचे असतात तेव्हा लगेचच गूळ घेऊन वापरता येतो. आणि या दिवसांमध्ये मला मोदकासाठी आणि पुरणपोळीसाठी गूळ लागणार आहे. गुळाची पावडर मी शक्यतो वापरत नाही, कारण मला गुळाच्या ढेपमध्ये जो चिकटपणा वाटतो पदार्थ मिळून येण्याचा तो पावडरमध्ये नसतो, असं माझं पर्सनली मत आहे. त्यावेळी भारतातून येताना मी 1 किलो गुळाची ढेपसुद्धा आणली होती. इथे सुद्धा आपला भारतीय गूळ मिळतोच, पण इथला मिळणारा गूळ ना कापायला थोडासा मला कठीण जास्त वाटतो.
हे सर्व मी आता डब्यांमध्ये भरून ठेवणार आणि लागेल तसं वापरत जाणार, त्यामुळे खूपच सोपं पडतं. यावर्षी मनाला थोडीशी चुकचुक लागलेली आहे, कारण दरवर्षी मी गणपतीमध्ये माझ्या माहेरी असायचे आणि गेल्या वर्षीच आमच्या गणपतीला 40 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे त्या सर्व आठवणी आज डोळ्यांसमोरून जात आहेत ही सर्व करताना. तरी देव कुठेही असले आणि कितीही असले तरी ते एकच. त्याच्यामुळे मनोभावी केलेली पूजा आणि श्रद्धा महत्त्वाची. तर अशा प्रकारे सर्व डबे मी आता भरून ठेवलेले आहेत आणि बऱ्यापैकी माझी छोटी छोटी कामं झालेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदकासाठी लागणारं खोबरं, जे इथे माझं पिल्लू आणि अहो किसून देत आहेत मला. आर्विक मला बरीचशी मदत आहे ना, आवडीने करत असतो. पण प्रत्येक आईने आपल्या मुलाला लहानपणापासूनच सर्व कामांची सवय लावली पाहिजे, जेणेकरून मोठं झाल्यावर त्यांना कुठलंही काम करताना कमीपणा किंवा भेदभाव राहत नाही. आणि आता सर्वात शेवटी दाखवते आर्विक आणि मी मिळून बनवलेलं बाप्पांसाठी हे आसन. तर बाप्पांना विराजमान करायचं आहे म्हटल्यावरती छोटंसं आसन का होईना पण बनवायलाच पाहिजे, जे घरात अवेलेबल असलेल्या मटेरियलपासून मी अगदी अर्ध्या तासात बनवलेलं आहे. या सर्व मागचा एकच प्रयत्न की आर्विकला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळावं. कसा वाटला बाप्पाच्या आगमनाच्या तयारीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.